नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कल सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सायन्स पार्ट 2 चे जे काही पहिले 5 टॉपिक आहेत त्याचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण काल डिस्कस केले होते. आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण जे शेवटचे 5 टॉपिक आहेत ते 5 टॉपिक आणि त्यावरती येणारे नेहमी विचारले जाणारे बोर्डाला प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस तुम्ही लेक्चर करत असाल वही पेन तुमच्या बाजूला घेऊन बसा आणि जिथे कुठे तुम्हाला मी म्हणत असेल की हा चार्ट म्हणा किंवा हे डायग्राम किंवा एक्सरसाइज मधला हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तर पटकन त्याला त्याच ठिकाणी लिहून घ्या. मग चला 6वा टॉपिक आज आपण बघूया, अॅनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण. तर या टॉपिक मध्ये जो तुम्हाला एक क्वेश्चन असतो बाळांनो, तो तुम्हाला 100% प्रश्न डायग्राम बेसिस वरती असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिली जाते आणि त्या डायग्राम वरती तुम्हाला त्याचे क्लासिफिकेशन म्हणजे फायलम, क्लास या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्या विचारल्या जातात. जर आता याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला जे काही तुमचे फायलम आहे किंवा जे काही तुमचे सब फायलम आहेत, मग ते पोरेफेरा, निडारिया, प्लॅटिहेल्मिंथेस, ऍस्टेल्मिंथेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, एगॅनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा, मग कॉर्डेटा मध्ये 3 तुमचे सब फायलम, वर्टिब्रेटा मध्ये तुमचे 6 क्लास. हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला फक्त हा टॉपिक करत असताना एक काळजी घ्या की प्रत्येक फायलम मधलं एक विशिष्ट असं एक्झाम्पल तुम्ही डोक्यामध्ये ठेवायचं आणि त्यानुसार त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते पाठ करायचं. आता बघा, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे कुठलंही तुम्हाला हा प्रश्न पडला तर 2 ते 3 मार्काला या टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न विचारतात. मग याच्यामध्ये जर समजा तुम्हाला जनरल एखाद्या कुठल्याही फायलम बद्दल जर क्वेश्चन विचारला तर काय करणार तुम्ही? तर समजा फॉर एक्झाम्पल पहिला पॉइंट, नेहमी ते कुठे राहतात, त्यांचं हॅबिटॅट कसं आहे, त्यांची बॉडी सिमेट्री कसं आहे, रेडियल आहे का सिमेट्रिकल आहे का बायलॅटरल आहे, किंवा ते कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन परफॉर्म करतात, असेक्शुअल, सेक्शुअल. त्यानंतर लक्षात ठेवायचं त्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एक जनरल 5-6 पॉइंट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे का अब्सेंट, त्यानंतर त्यांचं हॅबिटॅट कसं आहे, त्यानंतर ते कोणत्या मोडचे रिप्रोडक्शन परफॉर्म करतात, त्यानंतर ते कुठे राहतात आणि त्याचे एखादं एक्झाम्पल. जर तुम्ही हे 5 पॉइंट जर कुठल्याही प्रत्येक फायलम मध्ये एखाद्या एक्झाम्पल वरून जर लक्षात ठेवला तर तुम्हाला या टॉपिक मध्ये त्याचे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. मग मोस्ट ऑफ दी लक्षात ठेवा, या टॉपिक मध्ये जो तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे डायरेक्ट आपण एक्सरसाइज मध्ये बघूया आणि एक्सरसाइज मधूनच तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा तुम्ही पेपरला पाहिलं असाल की कॉकरोचची वगैरे तुम्हाला डायग्राम दिली जाते, त्यावरती तुम्हाला काही प्रश्न किंवा फ्रॉग असेल किंवा बॅट असेल त्याचे तुम्हाला काय क्वेश्चन दिले जातात. ओके, मग काय करा, जे काही तुमचे डायग्राम्स आहेत स्पेशली तुमच्या वर्टिब्रेटा मधले जे आपले स्पेशली जे 6 क्लास आहेत, बाकी तुम्ही 10 फायलम आहेत त्यांचं तुम्ही नाही केलं तरी तेवढं चालेल, पण हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिसतात बॅटचं असेल किंवा आपलं बर्डचं असेल किंवा लिझार्डचं असेल, फ्रॉग असेल किंवा पायसेस डॉगफिश असेल, हे फक्त वर्टिब्रेटा क्लास मध्ये स्पेशली, बाकी मी सांगतो तुम्हाला, बाकी तुम्ही जमेल तेवढं तुम्ही करू शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, या टॉपिकचं शेवटचं जे पेज आहे या टॉपिक वरच्या डायग्राम आणि यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. मग ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की बाबा सगळ्यात मोठा फायलम कुठला आहे, नॉन कॉर्डेट मधला, कॉर्डेट मधला सगळ्यात मोठा फायलम कुठला आहे, किंवा म्हणजे जे कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स असतील किंवा जे वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स आहेत त्यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते. बट मोस्टली 3 मार्काचा क्वेश्चन मला वाटतं की तुम्हाला या हा जो वर्टिब्रेटा क्लास आहे या वर्टिब्रेटा क्लास मधून तुम्हाला विचारला जाईल. मग तो डायग्राम बेस्ड असेल किंवा डायरेक्टली तुम्हाला एखादा क्लास तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल. त्यामुळे करत असताना शेवटचं तुमचा टॉपिक हा खूप लेंदी आहे, थेरी पण याच्यामध्ये खूप जास्त आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो, एवढं करत बसण्यापेक्षा एक सेकंड.
हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला वरच्या, फॉर एक्झाम्पल प्लॅनेरिया असेल, जेलीफिश असेल, हायड्रा असेल, किंवा तुमचं एखादं कॉक्रोच असेल किंवा फ्रॉग असेल, कुठलंही एखादं एक्झाम्पल कन्सिडर करा आणि त्याच्यामध्ये बेसिकली हे 4-5 पॉईंट तुम्ही लिहायला शिका. त्यांचे हॅबिटॅट म्हणजे ते कुठे असतात, पाण्यात असतात, जमिनीवर असतात, दोन्ही ठिकाणी असतात. ओके. त्यानंतर लक्षात ठेवायचं त्यांची बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री म्हणजे लक्षात ठेवा, काय सांगणार तुम्ही बॉडी सिमेट्री मध्ये, बायलॅटरल आहे, रेडियल आहे, किंवा लक्षात ठेवा तुम्ही ते कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन परफॉर्म करतात, हा सुद्धा पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. त्यानंतर ते अजून तुम्ही त्यांचं काय सांगू शकता, बॉडी कॅव्हिटी, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे का ऍब्सेंट, म्हणजे युसिलोमेट आहे, सुडोसिलोमेट आहे का असिलोमेट आहे, किंवा लक्षात ठेवा ते जर्मिनल लेयर्स किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जर्म लेयर्स किती आहेत ते सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. म्हणजे डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक जे काय असेल तुम्ही त्या ठिकाणी काय सांगू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्याचं एक्झाम्पल तुम्ही जर पाहिला 1, 2, 3, 4, 5 आणि 6, तुम्ही जर डोक्यामध्ये एक एक्झाम्पल ठेवला, जसे की प्लॅनेरिया असेल, जेलीफिश असेल किंवा हायड्रा असेल, कॉक्रोच असेल, अर्थवॉर्म असेल, लीच असेल, सायकॉन असतील, कुणी असू द्या, तुम्ही जर काय केलं लक्षात ठेवायचं, त्यापैकी एक एक्झाम्पल लक्षात ठेवून तुम्हाला मग कळतं ते पाण्यात असतात का, त्यांची बॉडी कशी आहे, ते कोणत्या प्रकारचे रिप्रोडक्शन परफॉर्म करतात, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे का ऍब्सेंट, आणि जर्मिनल लेयर्स किती आहेत ते तुम्ही सांगू शकता. बरं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा करत असताना तुम्ही व्यवस्थित हे 6 पॉईंट डोक्यामध्ये ठेवायचे आणि 6 पॉईंट डोक्यामध्ये ठेवून तुम्ही काय करू शकता, कुठलाही एखादा फायलम एक्सप्लेन करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आपल्या वर्टी डेटामध्ये जे 6 क्लास आहेत, ओके, त्या 6 क्लासचे डायग्राम्स आणि त्यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित करा. मग यापैकी तुम्हाला एखादी डायग्राम विचारली जाईल, डायग्राम वरती क्वेश्चन्स असतील. बर, त्यामुळं व्यवस्थित प्रॉपर हे शेवटचं पेज तुम्ही या टॉपिकचं पाठच करून जावा. आणि त्यानंतर जर विचारले तर तुम्हाला कशावरती प्रश्न असणार लक्षात ठेवा. हे जे तुम्हाला दिसत आहे समोर, हे 2 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे लक्षात ठेवा. हे तुम्ही 100% करून जा, कारण तुम्हाला फक्त हे जे काही बॉक्स आहे ते बॉक्स तुम्हाला काय करायचे आहे, फिल करायचे आहे. आणि बाकी सायंटिफिक क्लासिफिकेशन, स्केच ऑफ द क्लास, मग याच्यामध्ये जर तुम्हाला दिलं गिव्ह सायंटिफिक क्लासिफिकेशन शार्क अप टू क्लास, मग त्याच्यामध्ये किंगडम, फायलम, सब फायलम, ग्रुप कोणता असेल, क्लास कोणता असेल, हे सगळं तुम्हाला काय करावं लागतं, त्या ठिकाणी लिहावं लागतं. मग सांगितल्याप्रमाणे डायग्राम्स क्लासेसच्या, वर्ल्ड डेटा क्लास 6 क्लासेसच्या, त्याच्यानंतर प्रत्येक फायलमचे एक एक्झाम्पल आणि त्यांचे जे काही तुम्हाला मी मगाशी 6 कॅरेक्टरिस्टिक सांगितले ते. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 8 आणि 9 जो चार्ट मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि अजून काय सांगितलं होतं, एखाद्या अॅनिमलचं तुम्हाला अप टू द क्लास क्लासिफिकेशन विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर डायरेक्टली एक्सरसाइज मधून तुम्हाला या टॉपिक मधली ही डायग्राम लक्षात ठेवा. फिगर 7.9 लँड फिलिंग साइट किंवा मॉडर्न लँडफिल साइट, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 1 पॉइंट बायोफ्युअल वरती करून जावा, ज्याच्यामध्ये सॉलिड बेस किंवा सॉलिड फ्युअल कुठलं असतं, लिक्विड फ्युअल कुठलं असतं, किंवा त्याच्यानंतर गॅसियस फ्युअल कोणती यूज करू शकता, हे पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि त्यानंतर एक्सरसाइज मधला जर तुम्हाला प्रश्न असेल तर याच्यामध्ये तुम्ही हे बघा, क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट द फॉलोइंग कॉन्सेप्च्युअल पिक्चर. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन क्वेश्चन नंबर 5 आणि कंप्लीट द फॉलोइंग झॅन्थोग्राम. हे बघा, हे 3 चार्ट काही जरी झाले, क्वेश्चन नंबर 5 सॉरी क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7, हे 4ही चार्ट तुम्ही व्यवस्थित, 3ही चार्ट तुम्ही व्यवस्थित करून जावा. 1
2 आणि 3 हे लक्षात ठेवायचं. त्या तिन्ही चार्ट पैकी एखादा चार्ट तुम्हाला 3 मार्काला विचारते. बघा, पार्ट 2 चा जो सायन्सचा पेपर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जर क्वेश्चन पेपर जर पाहिला तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला चार्ट, पझल्स किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन भरपूर असतात. त्यामध्ये तुम्हाला असं थेरी जास्त पडणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या टॉपिक मधले एक्सरसाइज मधले जे तुमचे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 किंवा क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 हे चारच प्रश्न तुम्ही एक्सरसाइज मध्ये करा. यापैकी तुम्हाला एखादा क्वेश्चन जरी आला तर 3 ते 4 मार्क तुमच्या या टॉपिकचे काय होतात, कव्हर होतात. त्यानंतर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा जो टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये तुम्हाला बऱ्याचदा स्टेम सेल वरती प्रश्न विचारला जातो. बट राईट अ शॉर्ट नोट ऑन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. लक्षात ठेवा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बद्दल एखादी शॉर्ट नोट तुम्हाला लिहायला लागतात. त्यानंतर स्टेम सेल वरती तर आहे बघा कुठेतरी, टाइप्स ऑफ स्टेम सेल्स मध्ये एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स असतील किंवा अडल्ट स्टेम सेल्स असतील, ते दोन्ही करून जावा. नंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी एक पॉइंट दिसेल बघा. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मध्ये नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह साठी बीटी कॉटन मध्ये बॅसिलियस thuringiensis, बीटी ब्रिंजल मध्ये सुद्धा बॅसिलियस thuringiensis किंवा गोल्डन राईस मध्ये गोल्डन राईस त्याच्यामध्ये कोणती व्हरायटी ऍड करतात किंवा तुम्हाला गोल्डन राईस मध्ये लक्षात ठेवायचं कोणत्या प्रकारचं व्हायटॅमिन सिंथेसाइज केलेलं आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि एडिबल वॅक्सिन हा एक प्रश्न पेपरला विचारतात, एका वर्षी विचारलेला पण आहे एडिबल वॅक्सिन वरती. त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि तिन्ही पैकी एक रिव्हॉल्युशन महत्वाचे आहे. ब्लू रिव्हॉल्युशन असेल, व्हाईट रिव्हॉल्युशन असेल किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन असेल. मग त्यामध्ये कोणते सायंटिस्ट होते किंवा कोणत्या सायंटिस्टचे योगदान आहे ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी राईट अ शॉर्ट नोट ऑन द मेडिसिनल प्लॅन. मला वाटतं हा क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सुद्धा बघायला भेटतो. मग याच्यामध्ये जर तुम्ही करायला गेला तर काय काय करायचं मी तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा. सगळ्यात आधी स्टेम सेल्स करा, त्याचे टाइप्स, त्याचे युजेस. त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन याच्यावरती शॉर्ट नोट तुम्ही करा. नंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग, डीएनए फिंगरप्रिंटिंग, ओके. त्यानंतर तुम्ही हा जो काय आपला याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन तुम्हाला मेडिसिनल प्लांट यावरती शॉर्ट नोट. मेडिसिनल प्लांट्स एक्सरसाइज मध्ये पण हा क्वेश्चन आहे, ओके. ते काही क्वेश्चन तिथून करू शकता तुम्ही. आणि याच्या दिसतं बघा, राईट अ शॉर्ट नोट इम्पॉर्टन्स ऑफ अ मेडिसिनल प्लांट. आणि त्यानंतर यातले चार्ट जर आले तर कुठले कुठले, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 फ्रॉम एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 6 और क्वेश्चन नंबर 7 फ्रॉम द एक्सरसाइज तुम्ही हा क्वेश्चन करू शकता. त्याच्यानंतर एमसीक्यू वगैरे सर्व तुम्हाला या एक्सरसाइज मधून विचारले जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित करत असताना 6, 7, 8, ओके. हा टॉपिक तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हा टॉपिक सर्वात सोपा टॉपिक असेल तुमचा सायन्स पार्ट 2 चा. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे असतात याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलात बाळांनो तर सगळ्यात मेन फॅक्टर्स अफेक्टिंग द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ. लक्षात ठेवायचं, गुड सोशल हेल्थ साठी किंवा गुड सोशल हेल्थ मध्ये इम्पॉर्टंट असलेले जे काही तुमचे फॅक्टर्स असतील ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मध्ये स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असेल किंवा ट्रस्ट इन अदर्स किंवा ऍक्सेप्टन्स फॉर द अदर्स असेल किंवा त्याच्यानंतर प्रॉपर यूज ऑफ टाइम ड्युरिंग द लोनलीनेस किंवा विथ पीअर ग्रुप, ओके. मग हे सगळ्या गोष्टी किंवा हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह
हे सर्व काय येतात गुड सोशल हेल्थचे जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर फॅक्टर्स डिस्टर्बिंग फॉर द सोशल हेल्थ, मग त्याच्यामध्ये मेंटल स्ट्रेस असेल किंवा ऍडिक्शन असेल किंवा त्यानंतर क्रोनिक डिसिजेस असतील किंवा अल्कोहोलिझम, त्या सर्व गोष्टी असतील. मग या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये जे काही फॅक्टर्स सोशल हेल्थला डिस्टर्ब करतात त्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि सर्व ओन वर्ड्स मध्ये लिहिण्यासारखी उत्तरं आहेत तुमची. लक्षात ठेवा, हा पॅराग्राफ असेल किंवा हा पॅराग्राफ असेल, आपल्यावरती मानसिक ताण काय येतो किंवा आजकालची जनरेशन ऍडिक्टेड का होत आहे किंवा क्रोनिक डिसीज कसं मेंटली इल करतात माणसाला, त्या सर्व गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो बघा, तो आहे जो पाठ करण्यासारखा आहे तुम्हाला या टॉपिक मध्ये, सायबर क्राईम किंवा पायरसी वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. लक्षात ठेवा, कधी कधी पायरसीची डेफिनेशन बोर्डाला विचारली जाते. पायरसी म्हणजे काय या पॅराग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता. मिसयूज ऑफ इलीगल सेल ऑफ रिटन लिटरेचर, सॉफ्टवेअर, फोटोज, व्हिडिओज, म्युझिक अँड अदर्स बाय ऑब्टेनिंग फ्रॉम द इंटरनेट इज कॉल्ड एज द पायरसी. किंवा सायबर क्राईम वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा कोणकोणते असे क्राईम्स आहेत जे अंडर द काय येतात, सायबर येतात. मग या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. नंतर हा प्रश्न लाफ्टर किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा हॉबी मेंटेन करणं किंवा आर्ट, म्युझिक, सिंगिंग किंवा मेडिटेशन, एक्सरसाइज, त्या सर्व गोष्टी आपल्या कशासाठी मदत करत असतात, आपल्याला मेंटल स्ट्रेस मधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. त्यानंतर कोणते फाउंडेशन तुम्हाला दोन दिलेले आहेत, युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको किंवा सलाम मुंबई फाउंडेशन, एमसीक्यू मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये माहित असू द्या. आणि तुम्हाला माहित आहे एक काल तुम्हाला एक आपण पझल सांगितली होती, ही एक पझल, एखादी पझल तुम्हाला फिक्स असते. त्याच्यामुळं या टॉपिक मधला क्वेश्चन नंबर 3 जो आहे हा पझल व्यवस्थित करून जावा आणि काल तुम्हाला सांगितलेला त्या टॉपिक मधला एक तुम्ही पझल करून जा. आता तसं जर पाहायला गेलं तर या टॉपिक मधले सर्व क्वेश्चन्स जे आहेत तुम्ही ओन वर्ड्स मध्ये लिहू शकता. बऱ्याचदा लक्षात ठेवा, जर 5 मार्काला जर प्रश्न पडला तर या टॉपिक मधून 5 मार्काला प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला हा फक्त क्वेश्चन नंबर 6 हा इम्पॉर्टंट आहे. लिहून घ्या आता, क्वेश्चन नंबर 6, व्हॉट विल यू डू अँड वाय, तुम्ही काय करचाल आणि का. मग याच्यामध्ये तुम्हाला या 5 पैकी या 6 पैकी तुम्हाला एखादी कंडिशन दिली जाते. आता याआधी बोर्डाला यू आर स्पेंडिंग, याआधी बोर्डाला बघा, हा युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह, शी प्रिफर्स टू रिमेन अलोन, मग काय करचाल, का बरं. मग असा या त्याच्यानंतर एके वर्षी हा पडला होता, युअर ब्रदर स्टडिंग इन फ्रेंच हॅज डेव्हलप द स्ट्रेस. मग जर या टॉपिक मधून 5 मार्काला जर क्वेश्चन पडला नाही तर समजून घ्या तुम्हाला या 6 पैकी, आता हे 2 तर पडलेले आहेत, मग थोडस वाचून जावा, कारण तुम्ही जर एकदा वाचलं तर हे तुम्ही हे जे काय आन्सर्स आहेत ते तुम्ही काय करू शकता, ओन वर्ड्स मध्ये लिहू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटचा टॉपिक तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट आणि आपत्ती व्यवस्थापन. ओके, मग यामध्ये जर पाहायला गेला तर या टॉपिक मध्ये तुम्हाला पोल्युशन वरती प्रश्न विचारले जातात. ओके, आता बघा हे करून जावा, लक्षात ठेवायचं. Aspects of disaster are important for the 3 aspects of disaster are important for the common citizen. म्हणजे कॉमन सिटीजन साठी कोणते फॅक्टर्स आहेत जे काय आहेत लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टन्स ऍस्पेक्ट आहे. मग याच्यामध्ये स्कोप ऑफ डिझास्टर मध्ये जर तुम्ही बघायला गेला, इम्पॉर्टंट फॅक्ट्स, ज्यावेळेस एखादी डिझास्टर येत असते त्यावेळेस आपण प्री डिझास्टर फेजेस, जे फेजेस आहेत, फेजेस ऑफ डिझास्टर, हे 6च्या 6 नावं पाठ करून चला. आणि जे कॉमन सिटीजन साठी आहेत ते या 3ला तुम्ही व्यवस्थित रीड करा. त्यानंतर प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ऍस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, आता ऍक्च्युअल मध्ये जे आपण ऍस्पेक्ट बघत होतो मगाशी जे 3 ते कुणाचे आहेत, सिटीजनचे आहेत.
आणि यामध्ये ऍस्पेक्ट कुणाचे आहेत, मॅनेजमेंट सायकलचे आहेत. मग हे प्रिपरेशन, रिडेम्पशन, प्रिपेअरनेस, इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर रिस्पॉन्स, रिसर्जन्स आणि रिस्टोरेशन, हे जे काय फॅक्टर्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा. फर्स्ट एड किट वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. या टॉपिक मध्ये मॉक ड्रिल आहे कुठेतरी, कुठं आहे फर्स्ट एड किट, त्यामध्ये येणार आहे बघा. एक वर्ष तर 3 मार्काला हाच प्रश्न विचारला होता की द नेसेसरी मटेरियल इन द फर्स्ट एड बॉक्स. जर तुम्हाला एखादी इजा झाली तर त्यामध्ये काय असणार आहे हे तर तुम्ही मला लिहू शकता. फर्स्ट एड किट मध्ये जर तुम्हाला विचारलं तर काय काय असतं तुम्हालाही माहिती आहे. बँडेज असतात, माउंट गेज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बँडेज असतात, मेडिकेटेड कॉटन असतं, हँड ग्लोव्ह असतात, सीझर, सोप किंवा डेटॉल, अँटीसेप्टिक, सेफ्टी पिन्स, त्याच्यानंतर ब्लेड, स्मॉल पिन्स, निडल, बँडेज. म्हणजे सांगण्याचा उद्देश हे काय असतं, म्हणजे तुम्हाला पाठ करायसारखा प्रश्न नाही, हे तुम्ही काय करू शकता, स्वतः मनाने लिहू शकता असं आहे. हा, मॉक ड्रिल लक्षात ठेवा, व्यवस्थित करून चला. एखादी जर आपत्ती वगैरे आलं तर त्यावेळेस आपण काय करणार, किंवा त्यासाठी पूर्वतयारीसाठी जी ट्रेनिंग घेतली जाते, जे प्रिपेअर केलं जातं किंवा प्रॅक्टिस केलं जाते, जे चेक करण्यासाठी तुम्ही तयार आहात का नाही, तर त्यासाठी लक्षात ठेवायचं मॉक ड्रिल हे कॉन्सेप्ट असते. आणि या मॉक ड्रिल वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग एकतर तुम्हाला हे मॉक ड्रिल एक्सप्लेन करा म्हणतील, किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉक ड्रिल असं विचारतील. किंवा जर समजा तुमच्या स्कूलमध्ये काय झालं लक्षात ठेवायचं, एखादे फायर वगैरे जर लागले अचानक, तर त्यावेळेस तुम्ही मॉक ड्रिल कसं अरेंज करसाल किंवा काय करसाल, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. बघा या ठिकाणी राईट नोट्स मॉक ड्रिल, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005, हा एक क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 6, तुम्ही स्कूलमध्ये शिकता, तुम्ही स्कूलवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. विच डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वुड यू चेक फॉर युअर स्कूल अँड वाय. त्यानंतर सिम्बॉल वरती प्रश्न तुम्हाला आधी सांगितलेला आहे. त्या ठिकाणी पण सेव्ह वॉटर, सेव्ह फ्युअल, यूज डस्टबिन असे वेगवेगळे सिम्बॉल होते. सेव्ह इलेक्ट्रिसिटी, तसं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी पण काही सिम्बॉल्स आहेत आणि त्या सिम्बॉलचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ओके. आणि जर समजा बीच डिझास्टर में ऑकर इफ दोस सिम्बॉल्स आर इग्नोर, जर तुम्हाला इग्नोर केला तर कोणती आपत्ती येऊ शकते, हा एक प्रश्न आहे. एक्सप्लेन दॅट व्हाय इट इज सेड टू बी मॉक ड्रिल इज युजफुल. मॉक ड्रिल वरती प्रश्न म्हणजे एकतर काय असा असेल किंवा वरचा प्रश्न असेल. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं प्री डिझास्टर मॅनेजमेंट मधल्या प्रॉपर्टीज. ओके. पिक्चर्स वरती एखादा प्रश्न विचारला तर विचारतो. नसेल तर या टॉपिक मध्ये बघा डिझास्टरचे जे काय ऍस्पेक्ट्स आहेत, फॅक्टर्स आहेत, किंवा फर्स्ट एड किट मध्ये कुठले आहेत, मॉक ड्रिल, किंवा तुमच्या स्कूलमध्ये आग लागल्यानंतर किंवा तुमच्या स्कूलमध्ये डिझास्टर येऊ नये म्हणून तुम्ही काय करसाल, असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि जर पाहिला म्हणाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पार्ट 2 चा सिलेबस आहे, जे शेवटचे काही 2-3 टॉपिक आहेत, स्पेशली 2, सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट, या टॉपिक मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला. म्हणजे जरी समजा तुम्ही एखादा प्रश्न वाचला नसाल किंवा तुम्ही हा टॉपिक केला नसाल, तरी लक्षात ठेवायचं तुम्ही काय करू शकता, स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये ते आन्सर तुम्ही राईट डाऊन करू शकता, कारण ते अलाउड आहे. कारण जर समजा फॉर एक्झाम्पल, जर समजा तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायची सवय लागली, तर तुम्हालाही माहिती आहे ते वाईट आहे, मग तुम्ही त्याला काय सांगता, हे तुमचा एक प्रकारचं स्वमत असल्यासारखं असतं, त्यामुळे तुम्ही त्याला सांगू शकता. किंवा आपला बहीण किंवा भाऊ तासन तास मोबाईल वरती बसत असेल, तर त्याला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता आणि सांगण्यात, ते जर तुम्ही पाठ केला, समजा तुम्ही जर 5 मार्काचा क्वेश्चन आहे, तुम्ही त्याला ओन वर्ड्स मध्ये लिहून 3 ते 4 मार्क इझिली मिळवू शकतात. आणि जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर डायजेस्ट वगैरे याला तुम्ही काय करू शकता, प्रिफर करू शकता. त्यामुळे थोडस व्यवस्थित, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 6, 7 आणि 8 हेच टॉपिक लक्षात ठेवायचं, थोडं तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे. 6, 7, 8 मध्ये जे काही तुमचे एक्सरसाइज मध्ये चार्ट बेसिस क्वेश्चन आहेत किंवा जे पझल बेसिस क्वेश्चन आहेत,
ते व्यवस्थित करा. डायग्राम बेस्ड क्वेश्चन व्यवस्थित करा. अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये थोडस व्यवस्थित लक्ष द्या. कारण थेरॉटिकल असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थी जे सेमीचे असतात, इंग्लिश मिडियमचे ठीक आहेत, पण जे विद्यार्थी सेमी मीडियमचे असतात त्या विद्यार्थ्यांना थोडासा पार्ट 2 हा पार्ट 1 च्या कंपॅरिझन मध्ये अवघड जातो. त्या पाठीमागचं कारण काय असतं तर थोडंफार प्रोनाऊन्सिएशन म्हणा, शब्द अवघड म्हणा, किंवा आधीपासून अभ्यास न केलेली सवय, या सर्व गोष्टींमुळे प्रोनाऊन्सिएशन येत नाही, स्पेलिंग मिस्टेक होतात. मग त्या थोडंसं अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. जसं की इथं बघितलं तुम्ही सॅक्रोमायसिस सेरेबिसे असेल, ऍसेटोबॅक्टर ग्रॅनोबॅक्टर असेल, असे काही नावं आहेत जे प्रोनाऊन्स करता येत नाही सेमी मिडियमच्या विद्यार्थ्यांना. मग त्याच्यामुळे जर येतच नसेल तर जे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये जे चार्ट किंवा जे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते करून जावा. कारण की कुठे ना कुठे तुम्हाला ऑर क्वेश्चन बघायलाच भेटणार आहे. आणि जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मिळवायचे, ऑब्जेक्टिव्ह 100% जर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर एक पर्याय आहे, ते जे काय पूर्ण चॅप्टर्स आहेत हे चॅप्टर एक एकदा व्यवस्थित केअरफुली रीड करा. कारण एमसीक्यू सगळे चॅप्टर मधूनच तयार होतात. आणि त्यानंतर जे ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा ऑड वन आउट असेल किंवा मॅच द पेअर असेल, यासारखे जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन सुद्धा लक्षात ठेवायचं, चॅप्टर मधूनच तयार होतात. बाकी क्वेश्चन 2, 3, 4 एक्सरसाइज मधून ते तुम्हाला वारंवार पाठ असतात. किंवा जरी एखादा क्वेश्चन नाही आला तरी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा ऑर मध्ये प्रश्न असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे उद्याचा पेपर देत असताना व्यवस्थित हे सर्व करत असताना प्रिव्हियस इयरचे 2-3 क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघून जावा. कारण तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा कशा प्रकारचे प्रश्न पडतात, किती उत्तर तुम्हाला लिहावं लागतं. उगीच किती उत्तर लिहायचं नसतं. जेवढ्या मार्काचा प्रश्न आहे तेवढ्याच मार्काचं उत्तर लिहायचं. तुम्ही जास्त लिहिलात म्हणून तुम्हाला कोणी 2 पैकी 3 देणार नाही. त्याच्यामुळं आन्सर कसे लिहायचे असतात हे तुम्ही प्रिव्हियस इयर बोर्डाचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे तुमच्या डायजेस्ट मध्ये म्हणा, बुक्स मध्ये उत्तर बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. ओके, बाकी पार्ट 1 चा पेपर सर्वांना कसा गेला मला कमेंट सेक्शन मध्ये एकदा नक्की कळवा. उद्या मी तुम्हाला पार्ट 1 चा जो काय पेपर झालेला आहे त्याचं कम्प्लीट सोल्युशन आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. आणि उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना स्पार्कस सायन्स अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.